नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर तो म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन स्वरूपात घेणार आहोत। आज आपण या व्हिडिओमध्ये घटक 1 ची माहिती पाहणार आहोत। बघा, घटक ए मध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट होतात ते आधी तुम्हाला सांगते। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा, या घटकामध्ये असणारे उपघटक आहेत ते म्हणजे व्यवस्थापनाची संकल्पना आणि घटक। त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याचे प्रकार कोणते हे आपण या घटकात पाहणार आहोत। त्याचप्रमाणे शिक्षणाचे अर्थशास्त्र, संकल्पना, स्वरूप, महत्त्व आणि उपयुक्तता पण आपण या घटकात पाहणार आहोत। त्याचप्रमाणे मनुष्यबळ विकास संकल्पना काय आहे, उत्पादकता, गुणवत्ता निकष काय आहेत हे सुद्धा याच्यात पाहणार आहोत। आणि महत्त्वाचा घटक असणारा किंवा महत्त्वाचा उपघटक यातील म्हणजे संस्थानिहाय नियोजन, त्याची संकल्पना, संस्थानिहाय नियोजनाची गरज काय आहे, त्याचे उद्दिष्ट कोणते आणि त्याची प्रक्रिया कशा प्रकारे चालते हे आपण या घटकात पाहणार आहोत। बघा, तर आपण जास्त वेळ न घालवता पहिला उपघटक सुरू करूया, तो म्हणजे व्यवस्थापनाची संकल्पना आणि घटक। व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय बघा, व्यवस्थापन ही संकल्पना कुठून आली आहे, अतिप्राचीन आहे, बरोबर आहे। व्यवस्थापनाशिवाय कोणतेही कार्य होत नाही आणि व्यवस्थापनाचा इतिहासही कसा आहे, जुना आहे। त्याचप्रमाणे व्यवस्थापनाला शास्त्रीय अधिष्ठान आहे। औद्योगिक क्रांतीनंतर 17व्या शतकात प्राप्त झालेले व्यवस्थापन ही काळानुसार बदलणारी प्रक्रिया आहे। बघा, आज केलेलं व्यवस्थापन हे 10 वर्षांनी त्याच पद्धतीनं करता येईल का, नाहीये, कारण 10 वर्षाचा काळ गेल्यामुळे त्याच्यात बरेचसे बदल होतात आणि व्यवस्थापन ही कशी प्रक्रिया आहे, मग बदलणारी आणि विकासभिमुख अशी प्रक्रिया आहे। त्याचप्रमाणे शिक्षण प्रक्रिया ध्येयभिमुख आहे, इथे उद्दिष्टाभिमुख पण आहे। शिक्षण देणं काही असंच नुसतं देणं नाहीये, तर काहीतरी उद्दिष्ट, ध्येय ठेवून आपण शिक्षण घेत असतो। तसंच कार्यरत असल्यामुळे हे उद्दिष्टे पूर्णता साध्य व्हावी म्हणून व्यवस्थापनातील तत्वाचा आधार घेऊन शिक्षण प्रक्रिया अधिक सोपी व आनंददायी करण्याचा प्रयत्न होऊ लागला। ज्याप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाला महत्त्व देण्यात आले, त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यवस्थापनासुद्धा व्यवस्थापनाला महत्त्व आहे। शैक्षणिक उद्दिष्टे किंवा ध्येय आपण साध्य करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची गरज भासते, कारण व्यवस्थापन व्यवस्थित केल्याशिवाय आपण त्या ध्येय उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाहीत। मग व्यवस्थापनाचा अर्थ नेमका काय ते आपण पाहू। बघा, व्यवस्थापनाचा अर्थ इंग्रजी भाषेतील व्यवस्थापनाला काय म्हणतात, मॅनेजमेंट। या शब्दाला मराठीत आपण काय म्हणतो, व्यवस्थापन। इंग्लिशमध्ये मॅनेजमेंट आणि मराठीत व्यवस्थापन। हे शब्द मुळात कुठून आले, मॅनेज ह्या फ्रेंच शब्दापासून मॅनेजमेंट हा शब्द इंग्रजीत तयार झाला। लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतो की मॅनेजमेंट हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला, तर असं फ्रेंच, लॅटिन असं तुम्हाला दिलं जाऊ शकतं। तर लक्षात असू द्या, मॅनेज या फ्रेंच शब्दापासून मॅनेजमेंट हा शब्द इंग्रजीमध्ये तयार झालेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर बघा, हे पाहिलं आपण व्यवस्थापनाचा अर्थ। आता आपण पाहूया व्यवस्थापनाची संकल्पना काय, म्हणजे नेमकं व्यवस्थापन म्हणजे काय हे बघू। बघा, व्यवस्थापन ही अतिशय व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलं। यात प्रशासन आणि संघटन या घटकांचा समावेश होतो। त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापन संकल्पना। मग व्यवस्थापन संकल्पना म्हणजे काय, तर बघा, व्यवस्थापन ही अतिशय व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे, बरोबर। यात प्रशासन आणि संघटन या घटकांचा समावेश होतो। प्रशासनाचा आणि संघटनाचा व्यवस्थापनामध्ये समावेश होतो। त्याचप्रमाणे संघटनेतील विविध जे मानवी घटक आहे त्या दरम्यान होणाऱ्या जी आंतरक्रिया महत्त्वाची असते, कशात, व्यवस्थापनात। व्यवस्थापन या संकल्पनेत फक्त एवढाच मर्यादित अर्थ न घेता
विद्यार्थी मुख्याध्यापक विद्यार्थी, शिक्षक विद्यार्थी, पालक शिक्षक आणि शिक्षक या व्यवस्थापनावर एकमेकावर ते अवलंबून असतात किंवा व्यवस्थापनात यांना खूप अतिशय महत्त्व आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्थापनाची संकल्पना सांगू शकतो. त्यानंतर बघा, व्यवस्थापनाचे विविध व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या कोणत्या ते आधी बघू. पीटर ड्रकरने एक व्याख्या केली व्यवस्थापनाची. ते त्यात काय म्हणतात, व्यवस्थापन हे एक बहुउद्देशीय साधन असून त्यान्वये एखादा व्यवसाय, व्यवस्थापन, कामगार आणि काम यांचे व्यवस्थापन केले जाते. काय, व्यवस्थापन हे एक बहुउद्देशीय साधन आहे. लक्षात असू द्या, ड्रकरने कशावर भर दिलेला आहे तर त्यांनी बहुउद्देशीय साधन, त्याचप्रमाणे व्यवसाय, व्यवस्थापन, कामगार, काम यांच्या व्यवस्थापनालाच त्यांनी व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, स्टॅनले होन्स यांनी एक व्यवस्थापनाची व्याख्या केली. तर ते काय म्हणतात, पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या सहाय्यतेसाठी, कसं जे उद्दिष्ट आपण ठरवलेले आहे त्याच्या सहाय्यतेसाठी निर्णय घेण्याचे तसेच मानवी कृतीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय, अशी व्यवस्थापनाची व्याख्या स्टॅनले हॉन्स यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा, मॅकफर्लॅंड डाल्टन यांनी एक व्यवस्थापनाची व्याख्या केली की त्यांनी कशावर महत्त्व दिले तर बघा, संघटित प्रयत्नाच्या मुळाशी असलेले एकात्मक व चलित स्वरूपाची मूलभूत रचना म्हणजे व्यवस्थापन हे होय, अशी आपण व्यवस्थापनाची व्याख्या मॅकफर्लॅंड डाल्टन यांनी केलेली सांगू शकतो. त्यानंतर बघा, शुल्झ यांनी एक व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की पूर्वनिश्चित उद्दिष्टे करण्यासाठी संघटनेचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि निर्देशन करणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय, अशी व्यवस्थापनाची व्याख्या शुल्झ यांनी केलेली आपल्याला दिसून येतो. याच्यापैकी एखादी व्याख्या तुम्ही व्यवस्थित पाठ केली किंवा लक्षात ठेवली तर तुम्हाला ते पेपरवर डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात जेव्हा लेखी पेपर होतील तेव्हा तुम्हाला ती व्यवस्थित लिहिता येईल. आणि तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये पण विचारलं जाऊ शकतो. एखाद्या लेखकाचं नाव दिलं जाईल आणि ही व्याख्या दिली जाईल आणि ही व्याख्या कोणी केली असं विचारलं जाईल, तेव्हा तुम्हाला ते आलं पाहिजे. त्यानंतर बघा, शैक्षणिक व्यवस्थापन. आपण आता व्यवस्थापनाची संकल्पना बघितली, विविध व्यवस्थापनाच्या व्याख्या कोणी कोणी केल्या ते पाहिलं. पण आता नेमकं आपला मूळ मुद्दा आहे म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन. शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय, शालेय संघटनेतील उपलब्ध साधन सामुग्री व मनुष्यबळ यांचा जास्तीत जास्त परिणामकारक उपयोग करून अध्यापन विषयक अनुरूप कार्यक्रमाद्वारे मानवी गुणांचा विकास करणारी प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन होय, अशी शैक्षणिक व्यवस्थापनाची व्याख्या आपल्याला सांगता येईल. म्हणजे नेमकं काय करायचं आहे आपल्याला, जे उपलब्ध साधन सामुग्री आहे किंवा त्यालाच आपण भौतिक साधन सामुग्री आहे आणि त्याचप्रमाणे मनुष्यबळ म्हणजे शिक्षक, मुख्याध्यापक, परत कर्मचारी हे सगळे, आणि भौतिक म्हणजे काय, इमारत, क्रीडांगण या सगळ्यांचा मेळ घालून किंवा त्यांचा एक युती निर्माण करून परिणामकारक उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी अनुरूप करायची आहे किंवा ती चांगली करायची आहे आणि त्याद्वारे मानवी गुणांचा काय करायचा आपल्याला विकास करायचा आहे. मग यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, शैक्षणिक व्यवस्थापन. मग शैक्षणिक व्यवस्थापनाच्या काही व्याख्या अजून आपण पाहू. बघा, यामध्ये सांगितलं आहे की शालेय संघटनेत नियोजन, प्रशासन या संदर्भात समाविष्ट असलेली दैनंदिन कार्य करणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय, ही व्यवस्थापनाची व्याख्या आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे मानवी व अमानवी किंवा इथं अमानवी आहे घटकांची जुळाजुळा करून व दोन्ही घटकात समन्वय साधून अपेक्षित शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय, ही आपल्याला व्यवस्थापनाची आणखी एक व्याख्या सांगता येईल. व्यवस्थापनाच्या 3 व्याख्या तुम्ही व्यवस्थित एखादी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ती लेखी परीक्षेत व्यवस्थित लिहिता येईल. त्यानंतरचं बघा, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. आता आपण व्याख्या पाहिल्या, मग शैक्षणिक व्यवस्थापनाची किंवा व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत बघा. व्यवस्थापन ही कशी प्रक्रिया आहे, मगाशी सांगितलं, व्यवस्थापन हे प्रत्येक उद्योगात किंवा कुठल्याही कामात ते महत्त्वाचं असतं, पण ती कशी आहे, सतत चालणारी
प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे नियोजन हा व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक आहे. नियोजन केल्याशिवाय व्यवस्थित व्यवस्थापन होत नाही, म्हणून नियोजन हा व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे व्यवस्थापनातील साधन संपत्तीत मानवी साधन संपत्ती महत्त्वाची मानली जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं, भौतिक साधन संपत्ती आणि मानवी साधन संपत्ती. भौतिकमध्ये क्रीडांगण, इमारत अशा गोष्टी समाविष्ट होतात, तर मानवी साधन संपत्तीत कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक, समाज हे घटक महत्त्वाचे असतात आणि तेच मानवी साधन संपत्ती ही या व्यवस्थापनात महत्त्वाची मानली जाते. त्याचप्रमाणे मानवी साधन संपत्तीचा विकास ही व्यवस्थापनातील महत्त्वाची जबाबदारी आहे. निर्णय प्रक्रिया हा व्यवस्थापनाचा एक प्रमुख घटक आहे. नियोजन, निर्णय प्रक्रिया बरोबर, आणि व्यवस्थापनामध्ये नेतृत्व मार्गदर्शन आवश्यक आहे. एखादा घटक किंवा एखादा व्यक्ती व्यवस्थित मार्गदर्शन करत असेल किंवा व्यवस्थापन करत असेल तर त्या शाळेची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून व्यवस्थापनामध्ये एखादं नेतृत्व मार्गदर्शक आवश्यक असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल आणखी एक वैशिष्ट्य, अनेक पर्यायापैकी एकाची निवड करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागतो. एखादं कार्य करताना आपल्याला विविध पर्याय समोर असतात, पण त्या पर्यायामधली योग्य पर्यायाची निवड करण्याचं कार्य व्यवस्थापनाला करावं लागतं. व्यवस्थापनात लोकशाही मूल्यांची जपणूक केली जाते. बरोबर आहे. सगळ्याच मानवी व भौतिक घटकांचं मूल्य व्यवस्थापन करताना आपण सगळ्याचा विचार केला जातो, म्हणजे त्यात कसं लोकशाही मूल्यांची जपणूक केली जाते. त्यानंतर बघा, शैक्षणिक व्यवस्थापनाचे काही घटक आहेत, त्याची आपण माहिती बघू. शैक्षणिक व्यवस्थापनातला पहिला घटक आहे तो म्हणजे नियोजन. मग नियोजन काय? नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. मगच मी सांगितलं हा अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे या कार्यापासून व्यवस्थापनाच्या इतर कार्याची सुरुवात केली जाते. म्हणजे पहिलं नियोजन केल्याशिवाय तुम्हाला व्यवस्थापनाची इतर कार्य करता येत नाहीत आणि मूळ उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजनाचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे नियोजनाची अशी व्याख्या केलेली आहे हेमन ह्याने, ते पण तुम्हाला सांगते. हेमन म्हणतात की पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरविण्याची क्रिया म्हणजे नियोजन होय. अशी एक नियोजनाची व्याख्या तुम्हाला मी इथे हेमन ह्यांनी केलेली सांगते. त्याचप्रमाणे बघा, शैक्षणिक व्यवस्थापनाचा दुसरा घटक आहे तो म्हणजे संघटन. कुठला? संघटन. आणि संघटनाची एक व्याख्या C.H. नॉर्थकोट यांनी केलेली आहे. ती म्हणजे बघा, संघटन म्हणजे उपक्रमाचे लक्ष्य व उद्दिष्टे पूर्ण करण्याकरता नियुक्त केलेल्या व्यक्तीमध्ये कामे वाटून देण्याकरता निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे संघटन होय. अशी संघटनाची व्याख्या C.H. नॉर्थकोट यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आपले उद्दिष्टे म्हणजे याच्यात नेमकं काय सांगायचं आहे की आपले उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी कार्यक्षम संघटना उभी करून त्यांच्या कुशलतेने वापर करणे हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे. हे तुम्हाला सांगता येते. त्यानंतरचा बघा, समन्वय म्हणजे नेमकं काय? समन्वय यांचा अर्थ विविध व्यक्तीची कामे परस्परांना पूरक असणे होय. व्यवस्थापनाअंतर्गत अनेक विधी कामामध्ये समन्वय असणे गरजेचे असते. व्यवस्थापनामध्ये अनेक विविध विभागामध्ये समन्वय साधण्याचे कार्य मुख्याध्यापक पार पाडत असतात. बरोबर आहे. हे समन्वय साधण्याचं कार्य कोण पार पाडतं? तर ते मुख्याध्यापक हे कार्य पार पाडत असतात. त्यानंतर बघा, तुम्हाला सांगता येईल दिग्दर्शन म्हणजे काय? प्रत्येक व्यवस्थापकास कर्मचाऱ्याकडून चांगले काम करून घेणे, त्यांना कामे समजावून सांगणे, अडचणी निर्माण झाल्यास त्यांच्या समस्याचे निराकरण करणे, त्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य कुणाला दिग्दर्शनात यात केले जातात. त्यानंतर बघा, संप्रेषण हा सुद्धा शैक्षणिक व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. यात काय करायचं आहे? संप्रेषण अथवा संदेशवहन म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होणारी वस्तुस्थिती, कल्पना, मते, भावना यांची देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण होय. म्हणजे बघा, मानवी घटकाची देवाणघेवाण किंवा विचाराची देवाणघेवाण किंवा एखाद्या निर्णयाची देवाणघेवाण म्हणजे हे कशात येतं? तर संप्रेषणमध्ये येतं. बरोबर. संप्रेषणमध्ये कसं शाब्दिक पण असू शकतं किंवा अशाब्दिक असू किंवा लिखित असू शकतं. हावभाव, हालचाल, ऐकणे, त्यानुसार वर्तन करणे यांचा समावेश आपल्याला
संप्रेषणात सांगता येईल. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील संप्रेषण कसं लिखित वा तोंडी स्वरूपाचे असते ते स्पष्ट असणे आवश्यक आहे. जसं की बघा, संप्रेषणामध्ये परिपत्रक असतात, सूचना असतात, हे संप्रेषणामधले घटक आहेत. त्यानंतर बघा, निर्णय प्रक्रिया. कोणता घटक? निर्णय प्रक्रिया. निर्णय प्रक्रियेत काय असतं? योग्य निर्णय घेणे हा व्यवस्थापकांचा पेशा आहे. कोणत्याही कार्याच्या उद्दिष्टपूर्तीत निर्णयाला अतिमहत्व किंवा अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बघा, कुठलंही कार्य करताना आपल्याला विविध मार्ग असतात, हे मग सांगितलं. त्यातला योग्य मार्गाची निवड करून निर्णय घेण्याचं काम कोणाचं असतं? व्यवस्थापकांचं. आणि तेच निर्णय आपल्याला उद्दिष्टपूर्तीपर्यंत पोहोचवू शकतो. त्यानंतर बघा, निर्णय प्रक्रियेत आपल्याला काय सांगता येईल आणखी? निर्णय दोन प्रकारचे असतात. जसं मूलभूत निर्णय असतो आणि नैमित्तिक निर्णय असतो. मग मूलभूत निर्णय म्हणजे काय? व्यवस्थापनाचा जो सर्वात वरच्या पातळीवर घेतले जाणारे जे निर्णय आहेत, म्हणजे एकदम उच्च पातळीवर जरी संस्था असेल तर संस्था व्यवस्थापकाने घेतलेले निर्णय हे झाले मूलभूत निर्णय, बरोबर. आणि यांचा परिणाम कसा असतो? दूरगामी असतो. मूलभूत निर्णयांचा परिणाम दूरगामी असतो. तसेच मूलभूत निर्णयाची जी अंमलबजावणी करण्याकरता जे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालावे म्हणून व्यवस्थापकाला काही त्यांच्या पातळीवर निर्णय घ्यावे लागतात. ते कसे असतात? नैमित्तिक निर्णय असतात. आणि नैमित्तिक निर्णय हे थोड्या वेळासाठी किंवा तात्पुरते ते असतात. असे आपल्याला निर्णय प्रक्रिया सांगता येईल. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे कार्यप्रेरण. कार्यप्रेरण म्हणजे काय? कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहित करणाऱ्या घटकांना प्रेरणा असे म्हणतात. आर्थिक व आर्थिकेतर अशा दोन प्रकारच्या प्रेरणा आपल्याला सांगता येतील. कार्यप्रेरणमध्ये आणखी एक आपल्याला सांगता येईल ते म्हणजे शार्ट्रे यांनी कार्यप्रेरणेची व्याख्या केलेली आहे. तर ते काय म्हणतात बघा, विशिष्ट दिशेने निश्चित ध्येयाकडे उद्युक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे कार्यप्रेरण होय. बरोबर आहे. बुद्धी, ज्ञान, क्षमता व उत्साह या बाबीचा उपयोग करून माणसांना विशेष उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते. बघा, एखादं कार्य करण्यासाठी शिक्षक मुलांना प्रोत्साहित करतात किंवा प्रेरणा देतात. त्यामुळे ते कार्य कसं त्यांना उत्साह आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थी ते करू शकतात. म्हणून कार्यप्रेरण हे सुद्धा आपल्याला शैक्षणिक व्यवस्थापनाचा एक घटक किंवा एखादा पॉईंट आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा घटक आहे शैक्षणिक व्यवस्थापनाचा, तो म्हणजे नियंत्रण. नियंत्रण म्हणजे काय? कोणताही संघटित समूह आपले उद्दिष्ट गाठू शकणार नाही. व्यवस्थापकीय नियोजनानुसार सर्व गोष्टी घडून येण्यासाठी प्रत्येक उपक्रमात नियंत्रणाचे कार्य अपरिहार्य आहे. कोणतेही कार्य करायचं म्हणल्यावर त्याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. जसं बघा, नियंत्रणाशिवाय कोणताच घटक पूर्ण होत नाही. जॉर्ज टेरी यांच्या मते सुद्धा नियंत्रणात पुढील बाबींचा समावेश होतो. जसं की प्रत्यक्ष कार्यनिश्चिती करणे, म्हणजे पहिलं कार्य निश्चिती करणं, नेमकं आपल्याला करायचं काय. त्यानंतर कार्याचे प्रत्यक्ष मूल्यमापन करणे आणि आवश्यकते मूल्यमापन केल्यानंतर तुम्हाला काही कमी दिसल्या तर त्यात सुधारात्मक उपाययोजना करणे हे सुद्धा एक महत्त्वाचे आपल्याला नियंत्रणात सांगता येईल. त्यानंतरचा बघा घटक आहे तो म्हणजे मूल्यमापन. मूल्यमापन म्हणजे काय? आपण निश्चित केलेल्या कार्यक्रमावर कार्य पार पडली गेली की नाही, उद्दिष्ट साध्य झाले की नाही, ते किती प्रमाणात साध्य झाले याबद्दलचा संपूर्ण कामाचा आढावा घेऊन त्याचा यश अपयशाची नोंद करणे म्हणजे मूल्यमापन होय. एखादं कार्य आपण केलं पण ते कार्य योग्य प्रकारे झाले का, किती प्रमाणात झाले, त्या कार्यातून आपले उद्दिष्ट साध्य झाले का, हे पाहण्याचं जे कार्य आहे ते आपण मूल्यमापन या घटकात करत असतो. त्यानंतरचा बघा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापनाचे प्रकार. आता आपण शैक्षणिक व्यवस्थापनाचे काही घटक बघितले, आता आपण शैक्षणिक व्यवस्थापनाचे काही प्रकार बघू. त्याच्यात बघा, पहिला प्रकार आहे मानवी साधन सामग्रीचे व्यवस्थापन आणि दुसरा प्रकार आहे भौतिक किंवा अमानवी. इथं आहे अमानवी साधन संपत्तीचे व्यवस्थापन. आता मानवी साधन संपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये म्हणजे तुम्हाला सांगता येईल त्यामध्ये व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक, परत तुम्हाला सांगता येईल की शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी, पालक, समाज, हे झाले मानवी साधन. आणि त्याचं व्यवस्थापन आपल्याला या मानवी साधन सामग्रीच्या व्यवस्थापनात करायचं असतं. नेमकं म्हणजे काय बघा, शालेय व
शालेय व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापनात भौतिक साधन सामग्री एवढेच मानवी साधन संपत्तीला महत्त्व आहे. बरोबर आहे. भौतिक साधन सामग्रीचा पूर्णतः उपयोग करून शैक्षणिक उद्दिष्टे सफल करणे हे कशावर अवलंबून असते, तर ते अवलंबून असते मानव साधन सामग्रीच्या व्यवस्थापनावर. हे सगळे घटक कशात येतात, मानवी साधन सामग्रीच्या व्यवस्थापनात हे सर्व घटक येतात. त्याचप्रमाणे दुसरा आहे तो भौतिक किंवा मानवी साधन संपत्तीचे व्यवस्थापन. म्हणजे भौतिक म्हणजे कोणतं, आता मगाशीच तुम्हाला सांगितलं, इमारत आहे किंवा क्रीडांगण आहे, प्रयोगशाळा, कार्यशाळा, फर्निचर, शैक्षणिक साधने, हे सगळे भौतिक किंवा अमानवी साधन संपत्तीमध्ये त्यांचा समावेश होतो. मग कसं, कोणत्या प्रकारे आपल्याला सांगता येईल बघा. भौतिक घटकात योग्य शालेय परिसर, इमारत, प्रयोगशाळा, कार्यशाळा, फर्निचर, शैक्षणिक साधने, ग्रंथालय, संग्रहालय, स्टेशनरी, यंत्रसामग्री इत्यादी बाबींचा समावेश आपल्याला भौतिक साधन सामग्रीमध्ये सांगता येईल. बरोबर. माहिती तंत्रज्ञान व जागृती करण्याच्या या पार्श्वभूमीवर अद्ययावत साधन सामग्रीशिवाय, उदाहरणार्थ टेलिफोन असो, टेलेक्स, फॅक्स मशीन असो किंवा OHP, संगणक, झेरॉक्स इत्यादी बाबी ज्या शिक्षणात आवश्यक ठरल्या आहेत. आज शिक्षणात तुम्हाला माहिती आहे पाठ्यपुस्तका इतकं दृकश्राव्य साधनाला महत्त्वाचं स्थान आलेलं आहे आणि ती सुरक्षित व पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला भौतिक साधन सामग्रीचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याच्यातच दुसरा उपघटक आहे तो म्हणजे आर्थिक. भौतिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनानंतर दुसरा घटक आहे आर्थिक साधन सामग्रीचे व्यवस्थापन. मग याच्यात काय करायचं, जे भौतिक साधन सामग्रीची उभारणी करण्यासाठी तुम्हाला मानवी घटकाच्या व्यवस्थापनासाठी तसं आर्थिक साधन संपत्ती महत्त्वाची ठरते. तुम्हाला जर भौतिक साधन सामग्री खरेदी करायची असेल, तुम्हाला त्या आर्थिक बाबीचं नियोजन करावं लागेल, म्हणजे त्यांचं व्यवस्थापन करावं लागेल. बरोबर. हे तुम्हाला आर्थिक साधन सामग्रीमध्ये सांगता येईल. जसं की बघा, तुम्हाला शाळेतील प्रत्येक घटकाचे सहकार्य आवश्यक असेल तर त्यांना तुम्हाला आर्थिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनात त्यांना समावेश करता येईल. अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक व्यवस्थापनाचे काही प्रकार तुम्हाला सांगता येतील. त्यानंतर बघा, दुसरा आहे तो मुद्दा म्हणजे शिक्षणाचे अर्थशास्त्र. शिक्षणाचे अर्थशास्त्र आणि त्याचं स्वरूप आणि महत्त्व हे तुम्हाला सांगता येईल. तुम्हाला माहिती आहे 1960 नंतर अमेरिकेतील अनेक शास्त्रज्ञांनी देशाच्या आर्थिक विकासासाठी मानव संसाधन विकासाकडे लक्ष दिले आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, शिक्षणातील गुंतवणुकीवर जोर देऊन शिक्षणाचे अर्थशास्त्र या विषयाचा जन्म झाला. कधी, डिसेंबर 1960 मध्ये. आणि अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन वार्षिक सभा झाली. त्या वार्षिक सभा विद्यापीठाची कृषी अर्थशास्त्रज्ञ डब्ल्यू यांच्या अध्यक्षीय भाषणात या विषयाचा प्रथम उल्लेख करण्यात आला. कृषी विद्यापीठाचं जे भाषण झालं किंवा सभा झाली त्या भाषणात डब्ल्यू यांनी या शब्दाचे किंवा शिक्षणाच्या अर्थशास्त्राचा प्रथम उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, शिक्षणाचे अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला खालील प्रकारे सांगता येईल. जसं बघा, मनुष्यबळाच्या विकासासाठी केलेली धनाच्या रूपात गुंतवणूक व त्याद्वारे मनुष्यबळाचा संख्यात्मक व दर्जात्मक विकास, शोध, त्यांचे अध्ययन व नियोजन यासारख्या अनेक संबंधित बाबीचा विचार करणारा घटक म्हणजे शिक्षणाचे अर्थशास्त्र होय. मग त्याच्यामध्ये काय होते, मनुष्यबळाचा विकास आपल्याला कसा पुढील प्रकारे समजा करता येईल की जसं औपचारिक शिक्षणाद्वारे, त्याचप्रमाणे सामाजिक स्वास्थ्य योजना, वैद्यकीय सोयी सुविधाद्वारे, पौष्टिक आहार देऊन, पुन्हा कार्यस्थळी स्वयंविकासातून अशा विविध मार्गातून आपल्याला शिक्षणाचे अर्थशास्त्र सांगता येईल. त्यानंतरचा बघा, संस्थानिहाय नियोजन. संस्थानिहाय नियोजन म्हणजे काय ते आधी पाहू. बघा, शिक्षण प्रणाली गतिशील होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून कोठारी आयोगाने 1966 मध्ये संस्थानिहाय नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येते. त्यात काय केलं, संस्थानिहाय नियोजन अशा कार्यक्रमाचा समुच्चय आहे ज्यांना संस्थेद्वारे आपल्या आवश्यकतेनुसार, इथं आवश्यकतेनुसार किंवा आवश्यकतेप्रमाणे तसेच उपलब्ध साधन सामग्री भविष्य काळात उपलब्ध होणाऱ्या साधनाच्या आधारावर तयार केले जाते. संस्था या कार्यक्रमाचे निर्धारण शालेय स्तर उंचवण्यासाठी व भावी विकासासाठी करत असते. संस्थानिहाय नियोजन म्हणजे काय बघा, एखादी संस्था आहे
तर त्याच्या काही समस्या आहेत त्या संस्थेच्या आहेत, त्या बाकीच्या संस्थेच्या असणार का? नाही आहे. त्या संस्थेच्या वेगळ्या आणि दुसऱ्या संस्थेच्या वेगळ्या अशा पण असू शकतात. मग त्या संस्थानिहाय नियोजनात काय केलं जातं? आपल्या संस्थेच्या समस्या शोधून त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न या संस्थानिहाय नियोजनात केलेला आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे संस्थानिहाय नियोजनाचा अर्थ व व्याख्या आपण पाहू. कोणताही संस्था किंवा प्रशाला दुसऱ्या संस्थेची प्रतिकृती असत नाही, कारण प्रत्येक संस्थेच्या गरजा, पार्श्वभूमी, स्वरूप वेगवेगळे असते. प्रत्येक शाळेने आपली स्वतःची योजना तयार करून स्वतःच्या गरजा विचारात घेऊन तिची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या समस्या ओळखून त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न किंवा उपयोजनात्मक कार्य त्याच्यावर केलेले पाहिजे. त्यानंतर बघा, संस्थानिहाय नियोजनाच्या व्याख्या काय दिलेल्या आहेत ते तुम्हाला मी सांगते. शैक्षणिक उद्दिष्टे तसेच संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, भौतिक साधनसामग्रीचा अनुरूप शालेय कार्यक्रम व पद्धती यात विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि दूरगामी प्रगतीसाठी केलेला आराखडा म्हणजे संस्थानिहाय नियोजन होय. अशी संस्थानिहाय नियोजनाची व्याख्या तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर बघा, पुढचा घटक आहे शालेय दैनंदिन प्रशासनात घडवून आणायच्या दृष्टीने जाणवलेल्या गरजा आणि उपलब्ध संसाधनाच्या मदतीने विकास घडवून आणण्यासाठी शाळेने आखलेला सूत्रबद्ध कार्यक्रम म्हणजे संस्थानिहाय नियोजन. अशी आपल्याला संस्थानिहाय नियोजनाची आणखी एक व्याख्या सांगता येईल. मग त्यानंतरचा मुद्दा बघा, संस्थानिहाय नियोजनाची आवश्यकता काय ते बघा. राष्ट्रीय व संस्था पातळीवरील तात्कालिक व दूरगामी उद्दिष्टांची पूर्तता होण्याकरता संस्थानिहाय नियोजनाची गरज भासते. बघा, राष्ट्रीय पातळीवर आणि संस्थाच्या पातळीवर जे तात्कालीन म्हणजे तात्पुरते आणि दूरगामी म्हणजे खूप दूरचे उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला काय संस्थानिहाय नियोजनाची गरज भासते. त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रमाची आखणी कशा प्रकारात करायची आणि त्यासाठी आवश्यक सामाजिक स्रोतांची उपलब्ध करून देण्यासाठी संस्थानिहाय नियोजनाची आवश्यकता असते. आपले शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी किंवा ते वाढवण्यासाठी आपल्याला स्थानिक पातळीवर संस्थानिहाय नियोजनाची आवश्यकता भासलेली आपल्याला जाणून येते. त्याचप्रमाणे संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ करण्याकरता या नियोजनाची आवश्यकता असते. एकच योजना सर्व शाळांसाठी उपयोग ठरू शकते का? नाही आहे. मी मगाच तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात किंवा प्रत्येकाला त्यांचं ज्या गोष्टीत विकास करायचा असतो ते विकास करण्याची गोष्ट आहे ती वेगवेगळी असू शकते. म्हणून वेगवेगळ्या शाळेसाठी वेगवेगळ्या योजना बनविणे आपल्याला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शालेय प्रक्रिया लोकतंत्रात्मक बनते, कारण त्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वच घटकाचा विश्वासात घेतले जाते. संस्थानिहाय नियोजन करताना सगळ्या घटकांना विचारात घेऊन समस्या जाणून घेऊन त्यांच्याकडून ते संस्थानिहाय नियोजन केलं जातं. त्याचप्रमाणे शैक्षणिक आयोजनाला योग्य दिशा देण्यासाठी संस्थानिहाय नियोजनाची आवश्यकता आहे. हे पण तुम्हाला त्याची गरज किंवा आवश्यकता सांगता येईल. त्यानंतरचा मुद्दा बघा, संस्थानिहाय नियोजनाची उद्दिष्टे काय आहेत ते आधी बघू. संस्थानिहाय नियोजन कशासाठी करायचं तर शाळेच्या गुणवत्तेत सर्वोत्कृष्ट वाढ करण्यासाठी, शाळेच्या विकासाबरोबर विद्यार्थी शिक्षक यांच्या विकासासाठी हे पण उद्दिष्ट सांगता येते. शाळेच्या प्रगतीसाठी उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर करणे यासाठी सुद्धा आपल्या संस्थानिहाय नियोजनाची उद्दिष्टे सांगता येतील. राष्ट्रीय स्तरावर उद्दिष्टे व संस्था पातळीवर गरज यांचा समन्वय साधण्यासाठी आपल्याला संस्थानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे आणि राष्ट्रीय स्तरावर उद्दिष्टे व संस्था पातळीवर गरज यांचा समन्वय साधण्याचे उद्दिष्ट संस्थानिहाय नियोजनात आहे. त्यानंतरचं बघा, गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून भरपूर अर्थसहाय्य मिळण्याची वाट न पाहता आपल्या परिसरात उपलब्ध असणारी साधनसामग्री एकत्रित करून गुणवत्तेच्या विकासासाठी तत्पर राहणे. जसं बघा, शाळेचा विकास करायचा म्हटलं की सगळे गव्हर्नमेंटचं देणारं अनुदान याच्यावर अवलंबून राहतात, पण प्रत्येकाच्या त्या अनुदानातून सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील असं नाही. त्यासाठी संस्थानिहाय नियोजनात काय केलं जातं, गव्हर्नमेंटच्या किंवा सरकारी अनुदानाची वाट न बघता स्थानिक पातळीवरच तडजोड करून किंवा स्थानिक पातळीवरील साधनसामग्रीचा योग्य वापर करून गुणवत्ता वाढवली जाते किंवा प्रगती केली जाते. त्याचप्रमाणे संस्थानिहाय नियोजनाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. जसं की
शाळानिहाय नियोजन हे शालेय शिक्षकांनी दाखवून दिलेल्या व शाळेच्या गरजा विचारात घेऊन तयार केलेले असते. बरोबर. वैशिष्ट्य काय आहे? शाळानिहाय नियोजन हे शालेय शिक्षकांनी दाखवून दिलेल्या शाळेच्या गरजा म्हणजे नेमकी गरज काय आहे शाळेसाठी त्यानुसार संस्थानिहाय नियोजन केलं जातं. ही योजना व्यवस्थापक मंडळ, विद्यार्थी, शिक्षक समुदायांचा परस्पर सहकार्याने अवलंबून असते. संस्थानिहाय नियोजन फक्त काय मुख्याध्यापक किंवा व्यवस्थापक करत नसतात, तर जे मानवी घटक आहे त्या सर्वांचा विचार घेऊन संस्थानिहाय नियोजन केलेले असते. हे नियोजन ध्येयाभिमुख असून शालेय विकास व सुधारणा करणे ही या नियोजनाची प्रेरणा असते. ध्येयाला असं भिमुख असं नियोजन करून शालेय विकास किंवा सुधारणा करण्यात येतात. त्याचप्रमाणे शालेय नियोजन हे वार्षिक, त्रैवार्षिक आणि पंचवार्षिक असू शकते. शालेय नियोजनाचे वार्षिक, त्रैवार्षिक, पंचवार्षिक असे प्रकार आपल्याला सांगता येतात. त्याचप्रमाणे हे नियोजन सर्वस्पर्शी असते म्हणजे सर्व बाजूंना विचार करून असे हे नियोजन केलेले असतं. यात शाळेशी निगडीत सर्व घटक सहभागी असतात, मानवी किंवा अमानवी. तसेच शाळेच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीचा विचार या नियोजनात केला जातो. शाळेची किंवा संस्थेची गरज पाहून हे नियोजन केले जाते. ते स्थानिक पातळीवर असते आणि स्थानिक पातळीवरील साधनसामग्रीचा वापर करून शाळेची किंवा संस्थेची प्रगती केली जाते. यातच आपल्याला संस्थानिहाय नियोजनाचं सांगता येईल. अशा प्रकारे आपण शैक्षणिक व्यवस्थापनातील हा घटक एक हा सविस्तर स्वरूपात पाहिलेला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.